सर्व आपापल्या जागेवर जायचंय। आजच्या तिसरा दिवसातला सामना सुरू होणार आहे आणि आपण आज हा सामना पाहणार आहोत। चला चुरशीचा असा होणारा फायनलचा सामना वाडीमालक गुरबाड वर्सेस त्रिमुखी भराडीने निजलेवाडी सामना सुरू होते। तत्पूर्वी सगळे टाळ्या वाजवायचे। ठीक आहे, पुढचा पहिला गोलंदाज अमोल आणि पाहूया सुंदर क्षेत्ररक्षक करतोय, डाय मारतोय, बॉलचा प्रयत्न परंतु बॉल बाजूने निघून जातोय। मंगेश पाहूया पुढचा चेंडू आणि कॅच मिस होते। समीर आणि पहिला चेंडू पुन्हा एकदा पुढचा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे, पाहूया किती धाव घेतोय, 2 धाव पूर्ण करतोय समीर। गोलंदाजी संकट चेंडू फेकी भोवतानी तव झेल घ्यावे जो तो फासे टाकी, मागे टाकला यष्टीरक्षक आपला राजा हुकला तो संपला। समीर पुन्हा एकदा सुंदर सटवलेला चेंडू 2 धाव घेण्यात यशस्वी। 2 धावांवर समाधान मानावं लागते समीर याला आणि संघाची धावसंख्या होती ती मात्र धावसंख्या वाढतच जाते 10। खात्यातील पहिल्याने संघाकडून दुसरा शतक घेऊन येतोय तो श्रेयस, एक नावाजलेला गोलंदाज। पाहूया श्रेयस आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय। गुरबाडकडून पहिल्या चेंडूवर सामना करतोय मंगेश चांदे, 1 धाव घेतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण करतोय, 2 धाव संघाची धावसंख्या होती 12। आपल्या संघासाठी श्रेयस सुंदर असा चेंडू जाते विकल्या क्षेत्रामध्ये 2 धावा। या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 14। एक अवंतर धाव, या अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते, धावसंख्या वाढते, धावसंख्या मात्र वाढतच जाते, धावसंख्या झाली ती 15। पाहूया जर मारत होतं रायटा मार्केट, पाहूया आणि पुन्हा चेंडू जाते यष्टीरक्षकाच्या पाठीमागे, पाहूया 2 धाव घेतोय आणि 2 धाव पूर्ण करतोय। सुंदर आणि पाहायला मिळते क्रिकेटची मॅच बघताना। पाहूया पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर असा टोळलेला चेंडू, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पहिला धक्का बसतोय, पहिला गडी बाद होतोय समीर, बाद होतोय त्रिमुख भराडी निजलेवाडी संघाचा समीर, बाद होतोय आणि समीरची जागा घेण्यासाठी जातोय साहिल। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 17, धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 1 बाद 17। साहिल पाहूया बॉलर नेम सांगायचंय, सौरभ याला मार करेल तो साहिल। पाहूया साहिल आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतो। सुंदर असा टोळलेला चेंडू, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि खेळाडूंना मागे बसवायचंय। संदेश प्लीज सहकार्य करायचंय, अवंतर भीती आहे, शेअर करायला लागते आधी। या अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या झाली ती 19। व्हिडिओ करून पाठवलीस ना बाबू, आत्ताची 1 धाव, या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते, धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती 1 बाद 20। व्हिडिओ केलीस ना, पुढचा चेंडू आणि सामना करतोय साहिल। सौरभ एक नावाजलेला गोलंदाज निजलेवाडी, पुढचा चेंडू ऑफसाइड दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, 1 धाव घेतोय आणि चेंडू जातो डिक्लेअर एरियामध्ये, 2 करण्याची गरज आहे। पुढचा चेंडू एकदा निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजीचा स्किल दाखवतोय, कौशल्य दाखवतोय आपल्या गोलंदाजीतून सौरभ, पंताच्या उजव्या बाजूला वारा करतोय, राईट हँड विकेट। पुढचा चेंडू पाहूया साहिल याला आणि पुन्हा ऑफसाइड दिशेने मारण्याचा प्रयत्न, 2 धाव येत चालू असलेला सामना वाडीमालक गुरबाड वर्सेस त्रिमुखी भराडीने निजलेवाडी। तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 24, 1 बाद 24। लहान मुलं कोण आहेत? साहिल गेला, साहिल आर्यन का लहान नाही आता, अजून मोठा झाला। पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू सॉरी दुसरा चेंडू निर्धाव होतोय,
पाहूया पंचाच्या उद्योगपतीने मारा करतोय आणि नेक्स्ट सिरीजने मारायचा फक्त एक डाव घेतोय, दुसरी चौथी डाव घेतोय. ठीक आहे, सामन्याकडे वळतोय, सामना चालू होतोय. साईद याचा पुढचा चेंडू आणि सामना करतोय मंगेश तांदे. मी परत एकदा बोलतोय, मंगेशाला जर धावांचा डोंगर तयार करायचा असेल तर षटकार आणि चौकार मारायच्या पर्यायाने आणि सुंदर असा मारलेला फटका. चेंडू कुठे जातोय पाहूया. 2 धावा मिळतात. चेंडू जातो तिकल्या क्षेत्रामध्ये आणि संघाची धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती 3. सौरभ पुढचा चेंडू आणि पंचाकडे दाद बघतोय यष्टीरक्षक. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. पंच निर्णय सांगायचा. सुंदर अशी अपील केली आणि बाद होतोय. मंग्या बाद होतोय. सलामीचा फलंदाज बाद होतोय. या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय. षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करावी लागेल जर सामन्याला विजयीच्या दिशेकडे न्यायचं असेल तर. सुंदर असा चेंडू, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि साजेला एका डावावर समाधान म्हणावं लागतं आणि या एक डावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मात्र वाढतच जाते. धावसंख्या झाली ती 32. 2 बाद 32. आणि तिसरा गडी बाद होतोय. साईल बाद होतोय. साईलच्या रूपाने हा तिसरा झटका बसतोय. सुंदर असा टोळलेला चेंडू, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि निर्णय कळवायचा. सौरभ याला मारा करेल साजन. पाहूया काय करतोय साजन आपल्या संघासाठी. सुंदर असा टोळलेला चेंडू, तितकंच गच्चावरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आणि 2 धावा घेतल्या आहेत. सुंदर असा टोळलेला चेंडू आणि या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होते, आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी निजलेवाडी या संघाला. सामन्याला सुरुवात होते. साजन आणि सलामीचा फलंदाज आदेश, त्याला नॉन स्ट्राईकवर येतो अमोल. सुंदर असा टोळलेला चेंडू, सुंदर असा टोळलेला चेंडू. झेलची संधी होती पण झेल सुटतोय. अमोलला मात्र जीवदान भेटल्याने धावसंख्या झाली ती मात्र 2. खाली जातो तुम्ही गुगलवर सर्च करताय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो साजन. जबरदस्ती गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली. अजूनही फक्त 2च धावा. दोन्ही संघ तितके तत्पर. सुंदर असा चेंडूचे क्षेत्ररक्षक आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. एक धावसंख्या झाली ती 3. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र अजूनही स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 3. सर्व बघतात मागे. आणि पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. स्ट्रायकर फलंदाज बाद होतोय. आदेश बाद होतोय आणि आदेशची नाव घेण्यासाठी जातोय तो विराट कोहलीच्या जागेवर नावाजलेला फलंदाज श्रेया. सुंदर असा टोळा चेंडू, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तिसरा धक्का बसतोय. अमोल बाद होतोय. गोलंदाजी करतोय तो मंग्या.
सुंदर असा तो चेंडू, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. पाहूया दुसऱ्या षटकात खेळ चालू. सुंदर असा चेंडू. पाहूया एक धाव घेतोय, साजन धावतोय आणि दुसरी धाव घेतोय. 2 धाव पूर्ण करतोय. संख्या वाढते, धावसंख्या झाली ती 8. 2-8 होतोय. पंचाच्या उजेमध्ये मारा करतोय. दिलीप पाष्टे कुठे असतील तरी क्रीडामध्ये उभा बसायचंय. दिलीप पाष्टे आणि पुन्हा एकदा 2 धाव घेतात. 2 धाव घेतोय समोर डाकुरा फलंदाज प्रजय. एक साई पंचाच्या उजेबाजूने साईचा पहिला चेंडू सामना करतोय आणि औषधी दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेतोय, दुसऱ्या धावसाठी पडतोय. पाहाव्या तिसरी धाव घेतोय का नाही आणि श्रेयस त्याला रोखतोय. 2 धाव समाधान लागतंय प्रजयाला. त्या बाजूने साई पुढचा चेंडू प्रजया आणि पुन्हा पंच नोचा इशारा करतायत. 1+1 सुंदर पाया विते चोरटी धाव घेत आहेत आणि त्यात प्रयत्न यशस्वी होत आहेत. फलंदाज पूर्ण लोळतायत मातीमध्ये. हा मातीतला खेळ पहा कसा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय एक नावाजलेला फलंदाज श्रेया. उलटे सुटी शॉट मारतोय. एक धाव घेतोय, दुसरी धावसाठी पळतोय. 2 धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षण वाढतोय आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय श्रेया. पुढचा चेंडू साईला चालेल. एक सचिन मारलेला आहे. श्रेयाची बॅटिंग बघा, शॉट बघा, तो एकदम आपलं कौशल्य दाखवतोय आणि 1-2 धावा करून सगळ्याची धावसंख्या वाढवतोय. श्रेयस हाच खरा क्रिकेटचा खेळ आणि 1 धाव करतोय. पूर्ण 4थी धाव घेतोय आणि त्यात वाडीवाला खूप आणि श्रीरूप पराडे दिंडलेवाडी. पुढचा चेंडू साईचा सामना करतोय प्रज्वल. एक सचिन मारण्याचा प्रयत्न आणि 1च धाव घेतोय. थांबायला लागते प्रजिताला. धावसंख्या होते 20. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय श्रेया. सुंदर फलंदाजीचं कौशल्य दाखवतो श्रेया. आपल्या संघासाठी खरोखर त्याला जर आपल्या संघासाठी विजयी करायचं असेल तर त्याला मैदानात राहणं गरजेचं आहे. मैदानात दोन्ही फलंदाज प्रज्योत आणि श्रेयस त्यांना माहिती आहे आपण खालूनच खेळतो. हीच खरी खेळाची मजा आहे. आणि पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजीचं स्किल दाखवते उंगली अंक कमाल. साजन पंचाच्या बाजूने मारा करतोय आणि पुन्हा एकदा बावटा फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज खरोखर बाद होतोय आणि पुढचा फटका बसतो. प्रज्योत त्याची जागा घेण्यासाठी येतोय साहिल आणि पहिला फटका. 1 धाव घेतोय आणि 1 धावावर थांबतोय. श्रेयसला माहिती आहे अतिघाई संकटात नाही. जर चोरट्या धावेचा प्रयत्न केला ते आपल्या संकटात देऊ शकते आणि याचं पूर्णपणे नियोजन करून श्रेयस मैदानात उतरला. पुढचा चेंडू साजण्याचा आणि सामना करतोय श्रेयस आणि उलटा फूट मारण्याचा प्रयत्न. मॅक्सवेल शॉट करतोय साजण्याचा आणि पाहूया काय होतंय आणि थोडासा चेंडू वरून जातोय. 1 धाव घेतलं, दोन्ही धावा पूर्ण करतोय. मला वाटतं षटक संपणार आहे. 6 चेंडू 6 चेंडू 6 धावा 6 धावा आणि 6 चेंडू समीकरण बरोबर येते. पाहूया पुढचा चेंडू आणि सामना करतोय आणि ऑफसाईडच्या दिशेने चढवलेला चेंडू आणि 2 धावा मिळत आहेत. फायनलच्या सामन्याचं पुन्हा एकदा धाव संख्या होते 32. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि आता मात्र समीकरण बदलते. आता 3 धावा पाहिजेत. 5 आणि पुन्हा एकदा दोन्ही शॉट खेळतोय. हेलिकॉप्टर शॉट मारतोय साई आणि समीकरण आता बदलले दिसते. आता चेंडू जास्त आहेत आणि रन्स कमी आहेत, धावा कमी आहेत. 4 चेंडू आणि धावा पाहिजेत 2. 4 चेंडू 80% सामना श्रेयाच्या बाजू झुकतोय. बोरबड संघाच्या बाजूने झुकतोय. पाहूया तरी पण श्रेया काय करतोय.
आणि वाईट चेंडू सामना बरोबरीमध्ये सुटतोय